ठीक आहे. ह्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण अँगल कसा फॉर्मड करायचा ते बघितलंय. ह्या लेक्चरमध्ये आपण अँगल कसा मोजायचा, अँगल मोजण्याच्या काही पद्धती आहेत. ठीक आहे. अँगल मोजायच्या दोन पद्धती आहेत. पहिली फर्स्ट जी मेथड आहे ती सेक्साजेसिमल सिस्टीम. सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्रीमध्ये, म्हणजे तुम्ही 8 ला 9 ला 10 ला जो अँगल मोजत होता तो सेक्साजेसिमल सिस्टीम डिग्रीमध्ये मोजत होता. हा अँगल 30 डिग्री आहे. ऍक्यूट अँगल तुमचा लेस दॅन 19, राईट अँगल इज इक्वल टू 19, ऑब्ट्यूस अँगल ग्रेटर दॅन 19 अशा अँगल मोजत होता. ठीक आहे. त्याच्यात एका सिस्टीमला आपण सेक्साजेसिमल सिस्टीम असं म्हणायचं आणि दुसऱ्या सिस्टीमला सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन मेजर. आता हे अँगल मोजण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यातली पहिली पार्ट म्हणजे आपण सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्री मेजर. वन कम्प्लीट रोटेशन अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तुम्ही घड्याळाच्या दिशेने ज्यावेळी मोजता, ओके, अँगल कसा मोजता, असं वरून खाली मोजता, ओके, असा अँटी क्लॉकवाईज, त्यावेळी तो किती होतो 360 होतो. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून मोजतो. वन कम्प्लीट रोटेशनचा किती अँगल तयार होतो 360 तयार होतो. ठीक आहे. आता 1 डिग्री म्हणजे काय, 1 मिनिट म्हणजे काय आणि 1 सेकंड म्हणजे काय. आता मी तुम्हाला सांगितलं 1 डिग्री म्हणजे काय, 1 कम्प्लीट रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्री. एक कम्प्लीट रोटेशन ज्यावेळी तुम्ही अँटी क्लॉकवाईज घेता त्यावेळी तो किती डिग्री पूर्ण होतो, 360 डिग्री पूर्ण होतो. ठीक आहे. 1 डिग्री म्हणजे काय, अँगल ऑफ 1 डिग्री म्हणजे ह्या 1 कम्प्लीट रोटेशनचे 360 डिग्री पार्ट पडतात. त्यात त्याचे 360 पार्ट केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असे किती पार्ट करायचे, 360th पार्ट करायचे. म्हणजे 360th पार्ट केल्यानंतर त्याचा एक भाग म्हणजे 1 डिग्री असू शकतो. म्हणजे 1 कम्प्लीट रोटेशन हॅज डिवाइड, 1 complete rotation has divide 360 part is called as 1 degree. Okay, 1 degree, angle of 1 degree is 1 by 360th part, 1 by 360th part of 1 complete rotation. एका complete rotation चे 360 part करा, तुम्हाला अँगल किती मिळतो 1 डिग्री. आता एखाद्याचा वाढदिवस असेल, वाढदिवस साजरा करताना तुम्ही सर्क्युलर केक कापताय, त्यातला केकचे 360 पार्ट करायचे. केकचे किती पार्ट करायचे, 360 पार्ट. त्यातला एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. इक्वल पार्ट करायचे, त्यातला एक पार्ट म्हणजे किती असणार 1 डिग्री. ठीक आहे. 1 डिग्री तुम्हाला समजेल. 1 मिनिट म्हणजे काय, तर हा एक कम्प्लीट रोटेशनची तुम्ही 360th पार्ट केले. एका कम्प्लीट रोटेशनचे किती भाग केले, 360, तर त्यातल्या एका पार्टला काय म्हणायचं 1 डिग्री. आता ह्या 1 डिग्रीचे, ह्या ज्या 1 डिग्री आहे ह्या 1 डिग्रीचे 60 पार्ट करायचे. किती पार्ट करायचे, 60 पार्ट्स. बघा मी काय म्हणतोय, अँगल ऑफ 1 मिनिट, 1 मिनिट इज डिनोटेड बाय 1 डॅश, 1 च्या पॉवरला डॅश द्यायचं. इज 1 by 60th पार्ट ऑफ 1 डिग्री. म्हणजे ह्याचे 60 भाग इथे तुम्हाला दिसत नाही, थोडंसं झूम करून दाखवतो. हा 1 डिग्री आहे, 1 डिग्रीचे 60 पार्ट करायचे. किती पार्ट करायचे, 60 पार्ट करायचे. त्यातला एक पार्ट म्हणजे 1 मिनिट. म्हणजे अँगल ऑफ 1 मिनिट इज 1 by 60th पार्ट ऑफ 1 डिग्री. एका डिग्रीचे 60 भाग करा तर तुम्हाला काय मिळणार 1 मिनिट. आता ह्या परत 1 मिनिटचे परत 60 पार्ट केले तर दिसणार नाही, तुम्हाला झूम करून दाखवतो. हा 1 मिनिट आहे, त्या 1 मिनिटाचे मी 60 पार्ट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्यातला एक पार्ट म्हणजे 1 सेकंड. 1 सेकंड इज डिनोटेड बाय 1 डबल डॅश. अँगल ऑफ 1 सेकंड इज 1 by 60th पार्ट ऑफ 1 मिनिट. हा, आता इथं थोडंसं तुम्हाला पाठ करायचं, थोडंसं लक्षात येईल. 1 मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60. 1 मिनिट इज 1 by 60th पार्ट ऑफ 1 मिनिट. 1 सेकंड, अँगल ऑफ 1 सेकंड इज 1 by 60th पार्ट ऑफ 1 मिनिट. एका मिनिटामध्ये घड्याळात जर तुम्ही बघितलं तर एका मिनिटात किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. त्याचा एक भाग म्हणजे 1 सेकंद. ठीक आहे. आणि 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. म्हणजे थोडक्यात डिग्री म्हणजे 1 तास, 1 hour असं पकडा. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजे 3600 सेकंद. 3600 सेकंद. 3600 सेकंद म्हणजे 1 डिग्री. एका तासात 3600 सेकंद असतात. पटत नसेल घरामध्ये घड्याळ घ्या, 1 तास बघा किती सेकंद होतात, 3600. ठीक आहे. आणि 1 मिनिट म्हणजे काय
60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंद. हे लिहून घ्या. ह्या सिस्टीमला सेसॉलिसिमल सिस्टीम असं म्हणायचं. हे लिहून घ्या. ठीक आहे. आता हे सेक्सुअल सिस्टीम मध्ये एक अँगल मोजतो आणि दुसरं एक अँगल मोजतो तो म्हणजे सर्क्युलर सिस्टीम. जनरली आपण 8वी 9वी 10वीला डिग्रीमध्येच अँगल मोजू शकतो. 1 मिनिट म्हणजे काय, एका डिग्रीचे आपण किती पार्ट करायचे, एका डिग्रीचे 60 पार्ट केले की 1 मिनिट्स मिळतात. 1 मिनिटाचे परत 60 पार्ट केले तर तुम्हाला काय मिळणार 1 सेकंद. ठीक आहे. आता सर्क्युलर सिस्टीम म्हणजे रेडियन मेजर. सर्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, रेडियन मेजर. आता हा अँगल सर्कल मध्ये तयार होतो. आता ह्या सर्कल मध्ये ओपी ह्या रेडियस आहे, ओपी ही रेडियस आहे, ओक्यू पण काय आहे रेडियस आहे आणि ह्यांच्या सेंटरला जो अँगल तयार होतो तो 1 रेडियन. 1 रेडियन इज डिनोटेड बाय 1 च्या पॉवरला c. मग काय डेफिनेशन आहे, अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल. हा जो अँगल आहे रेडियन अँगल तो सेंटरच्या सर्कलच्या कुठे तयार होतो, सेंटरला ऑफ सर्कल बाय एन आर्क. हा PQ काय आहे, आर्क आहे. आता हा सर्कल असेल तर ह्या सर्कल मध्ये ह्याला आर्क म्हणतात, कंस त्याला काय म्हणतो आपण आर्क म्हणतो. PQ हा आर्क. जर आर्कची लांबी आणि रेडियसची लांबी जर इक्वल असेल तरच. इथं मग आर्कची लांबी पण किती दाखवली आर्क. अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल. सर्कलच्या सेंटरला अँगल तयार होतो बाय एन आर्क whose length is equal to the radius. त्याची लांबी त्याच्या रेडियस इतकी पाहिजे. म्हणजे हा जो रेडियस आहे, ठीक आहे, हा जो रेडियस आहे आणि हा आर्क आहे हे जर इक्वल असेल तर त्याच्यामध्ये जो सेंटरला तयार होतो अँगल तर त्याला आपण अँगल काय म्हणतो 1 रेडियन. इज कॉल्ड एज 1 रेडियन. आता फॉर एक्झाम्पल आपण एक सर्कल घेऊया. आपण एक सर्कल घेऊया. ह्या सर्कलचा रेडियस आणि हा आर्क घेऊया. PQ हा काय आर्क आहे, ह्याला आपण आर्क म्हणतो. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो रेडियस म्हणतो. ओके. रेडियस आणि आर्क तुम्हाला कळालं. रेडियस हा OP रेडियस आहे, OQ रेडियस आहे आणि हा PQ काय आहे आर्क आहे. तो PQ काय आर्क आहे. समजा आता रेडियस 12 सेंटीमीटर असेल तर हा पण 12 सेंटीमीटर असेल. सर्कलचे रेडियस काय असतात इक्वल असतात. तर ह्याचा आर्क पण 12 सेंटीमीटर पाहिजे. ह्याचा हा जो आर्क आहे तो 12 सेंटीमीटर पाहिजे. तर त्याच्यात होणारा अँगल हा 1 रेडियन असतो. तर त्याच्यात होणारा अँगल आपण कसा कन्सिडर करतो 1 रेडियन असा कन्सिडर करतो. ठीक आहे. समजा हा 12 असेल, हा 12 असेल आणि याचा समजा हा जर 10 असेल तर इथं 1 रेडियन अँगल तयार होत नाही. इथं म्हणजे आर्क जर 10 घेतला आणि रेडियस 12 सेंटीमीटर घेतला तर त्याच्यामध्ये तयार होणारा अँगल हा 1 रेडियन नसतो. मग तो कमी असेल 1 रेडियन पेक्षा किंवा जास्त असेल. पण जर रेडियस आणि आर्क जर इक्वल असेल तर त्याच्यामध्ये तयार होणारा अँगल किती असतो 1 रेडियन. अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय एन आर्क whose equal its length of radius is length of radius. त्या रेडियसच्या लेंथ बरोबर जर त्या आर्कची लांबी म्हणजे लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. ज्या सर्कलच्या सेंटरला अँगल तयार होतो त्याचे रेडियस आणि आर्क जर इक्वल असेल तर त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या अँगलला काय म्हणतो आपण 1 रेडियन. हा झाला 1 रेडियन. त्याला आपण सर्क्युलर सिस्टीम असं म्हणायचं आणि ही झाली सेक्सॉलिसिमल सिस्टीम म्हणजेच डिग्री मेजर. ठीक आहे. आता ह्यांचं काहीतरी रिलेशन आहे, ते रिलेशन आपल्याला बघायचं आहे. लिहून घ्या. त्याचा आपण स्क्रीनशॉट काढूया. आता त्यांच्यात काहीतरी रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर म्हणजे रिलेशन बिटवीन सेक्सॉलिसिमल सिस्टीम्स अँड सर्क्युलर सिस्टीम. ह्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे ते तुम्हाला आपल्याला आता कन्सिडर करायचं आहे. काय रिलेशन आहे बघूया. इकडे लक्ष द्या. रिलेशन बिटवीन डिग्री मेजर and radian measure. त्या डिग्री मेजर आणि रेडियन मेजर मध्ये काहीतरी रिलेशन आहे ते तुम्हाला कन्सिडर करायचं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो. 1 कंप्लीट रोटेशन म्हणजे किती डिग्री,
वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. एक कम्प्लीट रोटेशन तुम्ही पूर्ण करता त्यावेळी तुमचा अँगल 360 झालेला असतो. ठीक आहे. आता हे डिग्री मध्ये तुम्ही कन्सिडर केला. हे तुम्ही कशामध्ये कन्सिडर केला? डिग्री मध्ये. नाव रॅडियन मध्ये कसं असणार सांगा? रॅडियन मध्ये हेच अँगल 2 पाय सी. पॉवर सी म्हणजे रॅडियन. म्हणजे एक कम्प्लीट रोटेशनला रॅडियन मध्ये 2 पाय म्हणतात आणि वन कम्प्लीट रोटेशनला डिग्री मध्ये 360 म्हणतात. समजलं? म्हणजे वन कम्प्लीट रोटेशन is equal to 360 degree of 2 pi radian म्हणजे तुम्हाला जर रॅडियन मध्ये पाहिजे असेल तर एक 2 पाय. तुम्ही एक कम्प्लीट रोटेशन पूर्ण केला म्हणजे 2 पाय पूर्ण केले. 2 पाय म्हणजे वन कम्प्लीट रेडिएशन आणि 360 डिग्री म्हणजे वन कम्प्लीट रेडिएशन. म्हणजे दॅट इज मी असं म्हणू शकतो 2 पाय is equal to 360 degree. 2 pi is equal to 360 degree. Therefore pi radian म्हणजे किती असणार? 360 by 2. Therefore pi radian is equal to 180 degree. ओके. म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन 360 चा असेल. वन कम्प्लीट रोटेशन 360 चा असेल तर पाय म्हणजे हाफ कम्प्लीट रोटेशन, हाफ सर्कल्स. हेच पाय असणार. पाय म्हणजे 180. पाय म्हणजे 180. तर ही व्हॅल्यू जर तुमच्या लक्षात आली पाय म्हणजे 180 तर तुम्ही कुठल्या पण व्हॅल्यू पाठ करू शकताय किंवा फाइंड करू शकताय. आता एक 2 फॉर्म्युले देतो की तुम्ही लिहून घ्या. इकडे लक्षात. पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे? पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. आता पाय रॅडियन जर 180 डिग्री असेल तर 1 रॅडियन किती असेल? कसं काढायचं बघा. पाय रॅडियन मी असं लिहू शकतो पाय इंटू 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर पाय इंटू 1 डिग्री पाय रॅडियन. पाय इंटू 1 रॅडियन पाय रॅडियन. आता बघा पाय रॅडियन असं लिहू शकतो पाय इंटू 1 रॅडियन. ओके. म्हणजे पाय रॅडियन. मग ह्यातला 1 रॅडियन काय आहे? 180 बाय पाय. 180 बाय पाय. पाठच करायचं. 1 रॅडियन किती असतो? 180 बाय पाय. आता 1 डिग्री कशी फाइंड करा? आता हेच बघा ना. पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. मग पाय रॅडियन मी असं म्हणू शकतो 180 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री किती येणार? 180 खाली जाणार. पाय बाय 180. काय करणार? बारीक ऑब्झर्वेशन करा म्हणजे दोन्ही फॉर्म्युल्यात तुम्हाला फरक दिसेल. काय फरक आहे? 1 रॅडियन 180 बाय पाय. रॅडियन असेल तर खाली पाय आणि डिग्रीला कसं आहे? पाय बाय 180. डिग्री असेल तर वर पाय. फॉर्म्युले पाठ करताना लक्षात ठेवा. रॅडियन असेल तर खाली पाय, डिग्री असेल तर वर पाय. रॅडियन असेल खाली पाय, डिग्री असेल वर. बघा 1 रॅडियन 180 बाय पाय, 1 डिग्री पाय बाय 180. हे 2 फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. ते मी परत रिपीट करतो. 1 रॅडियन असेल तर खाली पाय आणि डिग्री असेल तर वर पाय. डिग्री असेल तर वर पाय. रॅडियन असेल तर खाली पाय, डिग्री असेल तर वर पाय. मग रॅडियनला खाली पाय असेल तर वर काय असणार? 180. आणि 1 डिग्रीला वर पाय असेल तर खाली काय असणार? 180. पाठ होईल. हे 2 फॉर्म्युले पाठ झाले की तुम्हाला एक्झाम्पल आले. हे 2 फॉर्म्युले फक्त पाठ करायचे. 1 रॅडियन 180 बाय पाय, 1 डिग्री पाय बाय. रॅडियनला खाली पाय, डिग्रीला वर पाय. समजलं? आता ह्याच्यावरची आपण एक्झाम्पल चालू करूया. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या एक्सरसाइज 1.1 मधला काय आहे बघा, तो आपण कंटिन्यू करू. काल क्वेश्चन 2 झाले आपले. मागच्या लेक्चरला क्वेश्चन 1, कालच्या लेक्चरला क्वेश्चन 2, आजच्या लेक्चरला क्वेश्चन 3. लिहून घ्या क्वेश्चन. convert the following angles into radian. खालील अँगल रॅडियन्स मध्ये लिहा. खालील अँगल कशामध्ये लिहायचे? रॅडियन्स मध्ये. म्हणजे मी तुम्हाला डिग्री मध्ये देणार आहे आणि तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करायचे? रॅडियन मध्ये. 1, 2, 3 एक्झाम्पल घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट लिहून घ्या 250. सेकंड 135.
थर्ड 330 आणि फोर्थ आहे 707. ठीक आहे. हे 4 एंगल्स पण डिग्री मध्ये लिहायचे. कशामध्ये लिहायचे? डिग्री मध्ये. आता दोन फॉर्म्युले हे पाठच पाहिजे. रेडियन म्हणजे खाली पाय आणि डिग्री म्हणजे वर पाय. डिग्रीला वर पाय, रेडियनला खाली पाय. आता हे 250 सोडून बघूया. एक सोडून दोन सोडून दाखवतो तुम्हाला. बाकी दोन तुम्ही सोडू शकता. 1 मार्काला क्वेश्चन विचारणार पेपरमध्ये, 1 किंवा 2 मार्काला क्वेश्चन विचारतात. कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू रेडियन्स. 250 डिग्री फर्स्ट. खूप इजी आहे. 250 डिग्री म्हणजे 250 डिग्री 250 इंटू 1 डिग्री. 250 डिग्री म्हणजे 250 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे खाली पाय का वर पाय, म्हणजे डिनॉमिनेटरला पाय का न्यूमरेटरला पाय. 1 डिग्री म्हणजे वर पाय, न्यूमरेटरला पाय येणार. म्हणजे काय ना 250 बाय 180. 0 0 कॅन्सल्स. 25 बाय 80 हे तुमचं आहे. त्याच्यात भाग जातोय का? डिव्हिजन जातोय का? नाही. हे तुमचं रेडियन मध्ये कन्वर्ट केलं, संपलं. बरं, दुसरी घेऊया. 135 डिग्री. आता 135 डिग्री कसं आहे ना, 135 इंटू 1 डिग्री. ओके. देन 135 इंटू 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180. ह्यांना डिव्हिजन जाते का? जाते. 5 ला डिव्हिजन जाते. 5 इंटू 135 180 ला 135 किंवा 15 ला पण जात आहे. 5 ने करा तुम्ही. 5 इंटू 135, 5 2 जा 10, 5 7 जा 35, 0 0 म्हणजे वरच्या साईडला 27 पाय रेडियन आणि 180 ला पण 5 ने जात आहे. 5 3 जा 15, 3 5 6 जा 30, 36 आणि भाग जातो याला 9 ला. 3 पाय 9 3 जा 9 4 जा संपलं. 135 म्हणजे 3 पाय. 135 म्हणजे 3 पाय. असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त इथं डिग्री असणार. इकडे येताना रेडियन म्हणजे पाय मध्ये कन्वर्ट होणार. इथं डिग्री आहे, इकडे येताना हे रेडियन म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होते? पाय मध्ये. आता 330 तिसरे एक्झाम्पल 330 डिग्री. मग 330 डिग्री आपण कसं करू शकतो? 330 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे खाली पाय का वर पाय? वर पाय. म्हणजे 330 इंटू पाय बाय 180. बरोबर. 0 0 कॅन्सल्स. 33 पाय बाय 80. 3 न भाग जातोय. 11 पाय बाय 6. कॉम्प्लीट. हे लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या. काय अजून एक आपण करूया. For 660 डिग्री, then 660 to 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे काय ना, न्यूमरेटरला पाय. 1 डिग्री न्यूमरेटरला पाय, 1 रेडियन खाली पाय. 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180. 0 0 कॅन्सल्स. 60 पाय बाय 80. कितीचा भाग जातोय? 6 चा. 11 6 जा 66. 11 पाय बाय संपलं. तुम्ही कुठलंही दिला तर रेडियन्स काय करू शकता? डिग्री मध्ये करू शकता. ठीक आहे. आता 2 तुम्हाला मी होमवर्कला देतो. तसेच तुम्ही काय करायचे? रेडियनचे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचे आहे. 1 2 3 होमवर्कला देतो. उद्या सोडून आणून द्या तुम्ही मला. ठीक आहे. परफेक्ट घ्या. सिक्स्थ लिहून घ्या. 300 हे 2 होमवर्कला सोडवायचे आहेत तुम्ही. 240 आणि 300 डिग्री. ओके. लिहून घ्या ते होमवर्कचे. आता थोडेसे वेगळे देतो. रेडियनच्या डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं थोडंसं वेगळं देतो मी. 15 डिग्री 18 65 डिग्री 30 मिनिट. 65 डिग्री 30 मिनिट्स आणि 9 75 डिग्री 30 मिनिट्स. व्यवस्थित लिहून
हा आता हे सोडवलं तुम्ही. पहिलं खूप 7 नंबरचं खूप इझी आहे. 2 मी होमवर्कला दिलेले आहेत. 15 डिग्री ओके इज इक्वल टू 15 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे काय? न्यूमरेटरला पाय का डिनोमिनेटरला पाय? वर पाय का खाली पाय? करेक्ट. डिग्री म्हणजे वर पाय, डिग्रीला वर पाय, रेडियनला खाली पाय. लक्षात डिग्री चाललंय वर पाय बाय 180. इथं भाग जातो 15 ने 18 ला भाग जातो. 15 12 चा 18 पाय बाय 12 संपला. जर तुम्हाला 15 चे पाडे पाठ नसतील तर तुम्ही 5 ने घालू शकता. 5 3 जा 15 आणि याला 5 ने भरल्याने किती येणार? 36. 3 इंटू 36 ला भाग जातोय पाय बाय 12 संपलं. 15 डिग्री म्हणजे किती येणार? 5 बाय 12. आता हे थोडेसे पॉइंट्स मध्ये आहे. 65 डिग्री 30 मिनिट्स. ठीक आहे. आता 65 डिग्री 30 मिनिट्स. आता 1 डिग्री म्हणजे मी तुम्हाला किती सांगितले? 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 तास कितीच असतो? 60 मिनिटात असतो. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. डिग्री म्हणजे तास. पॉवर असं पकडा म्हणून सांगितलं तुम्हाला. 1 डिग्री बरोबर 60 मिनिट्स. मग मी असं म्हणू शकतो 65 डिग्री म्हणजे 65.5 तास. 65 तास आणि 30 मिनिट्स. 65 हवर्स आणि 30 मिनिट्स असायचे. मग 65 डिग्री प्लस 30 मिनिट्स चालेल. 65 डिग्री 30 मिनिट्स म्हणजे 65 डिग्री प्लस 30 मिनिट्स. 30 मिनिट्स म्हणजे किती डिग्री? हाफ डिग्री. करेक्ट. इकडे बघा 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स तर 30 मिनिट्स म्हणजे हाफ डिग्री. ओके. आता ह्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 65 इंटू 2 130 प्लस 1 डिग्री बाय 2. 65 टू जात 130 प्लस 1 म्हणजे किती आलं? 131 डिग्री बाय 2. आता 131 डिग्री बाय 2 मी असं लिहू शकतो. ओके. इकडे बघा 131 बाय 2 इंटू 1 डिग्री. 131 बाय 2 इंटू 1 डिग्री म्हणजे किती येणार हो? 131 बाय 2. 1 डिग्री म्हणजे किती? पाय बाय 180. करेक्ट. पाठच पाहिजे. 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180 म्हणजे किती येणार बघा? 131 पाय 1 इंटू 2 6 संपलं. हे कशाचं आन्सर आहे ना? 65 डिग्री 30 मिनिट्सचं हे फायनल आन्सर आहे. संपलं. फक्त काय करायचं? 65 डिग्री 30 मिनिट 65 डिग्री प्लस 30 मिनिट 30 मिनिट म्हणजे हाफ डिग्री हाफ डिग्री. याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन 130 प्लस 1 बाय 2 131 बाय 2 131 बाय 2 इंटू 1 डिग्री इक्वल 131 बाय 2 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती? पाय बाय 180. लास्ट 75 डिग्री 30 मिनिट्स हे स्क्रीनशॉट मारून घ्या. लास्ट सोडवतो 9 नंबरचा. Nine numbers. 75 degree 30 minutes is equal to 75 degree plus 30 minutes. Then 75 degree 30 minutes 1 degree बरोबर 60 minutes. 30 minutes म्हणजे हाफ डिग्री बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 75 into 2 150 degree plus 1 degree by 2 degree 151 by 2 degree म्हणजेच किती हो? 151 बाय 2 इंटू 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? 151 बाय 2 इंटू 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180. 151 पाय 1 इंटू 2 360. ही व्हॅल्यू कशाची आली? 75 डिग्री 30 मिनिट्स. ओके. संपलं. काही शंका असतील तर विचारा. काही प्रॉब्लेम नाहीये. 75 डिग्री 30 मिनिट 75 डिग्री वेगळं घ्यायचं प्लस 30 मिनिट वेगळं घ्यायचं आणि वेगळे सॉल्व. तुम्हाला एक 2 होमवर्कला देतो तुम्ही सोडवून आणायचे होते. त्याच्यात 12 डिग्री आणि 11 35 डिग्री 30 मिनिट्स
हे दोन सूत्र आहेत, 12 डिग्री आणि 35 डिग्री. म्हणजे आज किती होमवर्कला दिले तुम्हाला मी? 4 एक्झाम्पल होमवर्कला दिलेले आहेत. ठीक आहे. आज काय बघितलं आपण? कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू रेडियन. पुढच्या लेक्चरला आपण कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू डिग्री बघूया. रेडियन्स कशामध्ये? डिग्री मध्ये बघायचंय पुढच्या वेळी. हे आज रेडियन मध्ये फाइंड करायचं होतं, डिग्री मध्ये देत होतो, रेडियन मध्ये फाइंड करायचं. पुढच्या वेळी मी रेडियन मध्ये देणार आणि तुम्ही डिग्री मध्ये फाइंड करायचं. ओके, ठीक आहे.